शरीरात वजन वाढायला लागलं की पोटाचा होणारा नगारा अनेक मानसिक न्यूनगंडासोबतच शारीरिक आजारांना सुद्धा आमंत्रित करतो। या पोटाच्या वाढलेल्या घेरामुळे हृदयावर पडणारा दाब, मणके पुढे ओढल्यामुळे मणक्यावर पडणारा दाब यामुळे अनेक विकार उद्भवायला लागतात। अशा वेळेस केवळ पोट साफ होणं किंवा वजन कमी करणं इथपर्यंतच्या औषधोपचारांनी पोटाचा घेर कमी केला जाऊ शकतो का? पोटाचा घेर कशामुळे वाढतो तो कमी करायचा म्हणजे नेमकं काय उपचार पद्धती घेतली पाहिजे? बिना औषधी केवळ व्यायाम किंवा कुठल्या पद्धतीने याचा निराकरण करता येऊ शकतं का? जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य। गेली 14 वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी येथे करतो। मुळात पोटाचा घेर वाढण्याचे जे 3 प्रकार दिसतात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे मेदामुळे। चरबीचा शरीरामध्ये वाढणारा अतिप्रमाण यामुळे लोंबलेलं पोट हा एक भाग मोठ्या प्रमाणात पोटाचा घेर वाढण्यामध्ये दिसतो। दुसरा प्रकार जो हायड्रोलिक प्रेशरच्या माध्यमातून दिसतो। बऱ्याच वेळा शरीरातल्या कुठल्याही अवयवावर पडणारा सततचा ताण किंवा मग इतर धातूची झालेली झीज आणि त्यामुळे आलेलं आतड्याच्या ठिकाणचं शैथिल्य, त्यामुळे हायड्रोलिक प्रेशर तिथे वाढतं। म्हणजे पाणी भरल्याप्रमाणे तुंबलेलं ते पोट दिसतं, तो दुसरा प्रकार। तिसरा प्रकार म्हणजे वातप्रकोपामुळे शरीरात वाढणारी वृक्षता आणि या वृक्षतेमुळे पोटाच्या आतड्याच्या ठिकाणी तुंब भरलेले वायू आणि या वायूमुळे आतडे लोंबायला लागतात किंवा ताणायला लागतात। त्याच्यामध्ये एक प्रकारची टेंडरनेस असते। अशा प्रकारचा हा तिसरा प्रकार। आता तिन्हीमध्ये कारणं वेगवेगळी। तिन्ही प्रकारामध्ये वाढणारं वजन हे मेदाच्या वाढणाऱ्या पोटाच्या घेरामध्ये जास्त प्रमाणात दिसतं। पोटाचा घेर वाढताना किंवा वजन वाढताना त्यासोबत बल वाढ होत असेल आणि ते समान स्वरूपात वाढत असेल तर त्या प्रकारच्या कुठल्याही विकारामध्ये किंवा वाढलेल्या वजनामध्ये फार मोठा परिणाम पोटाच्या घेरामुळे होत नाही। परंतु ज्यावेळेस पोटाचा घेर केवळ बाकी भागापेक्षा पोटाचाच घेर वाढायला लागतो आणि पोट लांबायला लागतं किंवा लोंबायला लागतं, त्यामुळे शरीराचा पोटाचा वाढणारा ताण किंवा वाढणारं वजन नियंत्रित करण्यासाठी मागच्या साईडला मणक्याला सुद्धा समोर ओढल्या जातं। अशा वेळेस पोटाचं ते वजन घेऊन शरीराला चालताना बऱ्याच वेळा मणक्याच्या ठिकाणी जाऊन किंवा मणके पुढे ओढल्यामुळे बऱ्याच वेळा सायटिक नर्व वगैरे कॉम्प्रेशन व्हायला लागतं, शरीराची गती कमी व्हायला लागते। याच वाढलेल्या मेदाच्या चरबीमुळे हृदयावर वाढणारा ताण म्हणून रक्ताला घट्ट व्हायला लागतं, कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं आणि त्यामुळे चालता चालता सुद्धा धाप लागायला लागतं। अशा वेळेस याची मूळ कारणं कुठली? तर शरीरामध्ये मेद वाढल्यामुळे होणाऱ्या पोटाच्या घेराच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कारणं लाईफस्टाईलमध्ये दिसतात। कुठलाही आहार घेतला आणि तो आहार पचवण्याच्या आधी दुसरा आहार घेणं हे अपाचित राहिलेल्या मलाच्या स्वरूपात शरीरामध्ये संचित व्हायला लागतं किंवा ग्लायकोजनच्या स्वरूपात लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं आणि त्याला अनसॅच्युरेटेड फॅटच्या स्वरूपात शरीर संग्रहित करायला लागतं। हा एक जो प्रकार राहतो तो जेवणाच्या अनियमित वेळा किंवा 2 जेवणामधलं अंतर 4.5 तास ते 6 तासाचा पचनाचा काळ सोडून न घेणं हे एक त्याचं मुख्य कारण आहे। त्या व्यतिरिक्त दुसरं महत्त्वाचं कारण जे याच्यामध्ये सापडतं ते म्हणजे उशिरा जेवून झोपणं। उशिरापर्यंत रात्रीचा आहार झाल्यानंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी जो घ्यायचा आहार आहे तो उशिरा घ्यायचा, 9-10 वाजेपर्यंत घ्यायचा आणि तो घेतलेल्या आहाराचं पाचन होण्याआधी लगेच झोपणं, या सर्व कारणामुळे बऱ्याच वेळा अन्न अपचित राहतं आणि ते मलाच्या स्वरूपामध्ये शरीरात संग्रहित व्हायला लागतं। त्याचा परिणाम म्हणून सुद्धा शरीर हा फॅट इतर धातूमध्ये कन्वर्ट न करता केवळ मेदामध्ये रूपांतरित व्हायला लागतो आणि चरबीच्या स्वरूपात पोटाच्या भागामध्ये जमा होतो। हा जो प्रकार राहतो याला मेदामुळे होणारा पोटाचा वाढणारा घेर हा मानला जातो। त्याच्यामध्ये केवळ वजन कमी करणं हा उपचार सिद्ध होत नाही। याच्यामध्ये अग्निमंद झालेला असतो, म्हणजे पचन क्षमता वीक झालेली असते आणि मोठ्या प्रमाणात पचन मंद झाल्यामुळे शरीरामध्ये जे मोठ्या प्रमाणात कुठलेही अन्नाचे अपचित भाग संचयित व्हायला लागतात। अशा वेळेस त्याच्यामध्ये लंघन किंवा उपवास चिकित्सा अतिशय उत्कृष्ट ठरते। त्याचसोबत शरीराचा पाचकाग्नी सुधारण्यासाठी म्हणून काही औषधोपचार हे सुद्धा पोटाचा घेर, मेदाच्या ग्रंथीमधला पोटाचा घेर कमी करायला मदत होतात। दुसरा प्रकार म्हणजे ब्लोटिंग सारखा होणारा प्रकार, ज्याच्यामध्ये की शरीरामधलं पाण्यासारखं भरलेली शैथिल्य आलेलं असतं। याच्यामध्ये बऱ्याच वेळा लिव्हर किंवा किडनी किंवा कुठल्याही ऑर्गनच्या ठिकाणी आलेली विकनेस किंवा स्प्लीन या ठिकाणी कुठली सूज वाढत असल्या किंवा शरीरामध्ये वाढणाऱ्या एक प्रकारच्या सूज किंवा शैथिल्य हे पाण्याच्या स्वरूपात संग्रहित केलं जातं आणि हे एक प्रकारे आतड्याच्या ठिकाणी पाणी धरलं जातं। आता हे पाणी धरणं किंवा शैथिल्यामुळे आलेला हा जो पोटाचा वाढलेला घेर असतो हा सूज आल्याप्रमाणे असतो। याच्यामध्ये शरीरामधलं रक्ताभिसरण स्लो झालेलं असतं। अशा वेळेस बऱ्याच वेळा उशिरापर्यंत तेलकट पदार्थ खाणं किंवा
बऱ्याच वेळा गहू, साखर, तेल आणि मैदा या प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ह्या रात्रीला मोठ्या प्रमाणात खाणं, याच्यामुळे या जे धान्य आहेत यांना पचवण्यासाठी म्हणून शरीरामध्ये हायड्रोलिक प्रेशर मोठ्या प्रमाणात वाढतं आणि शरीर त्याला पाणी संग्रहित करायला लागतं. चुकीच्या पद्धतीने पिलेलं पाणी हे सुद्धा पोटाचा घेर वाढवायला कारणीभूत ठरतं. त्याच्यासाठीचा म्हणून पाण्याबाबतीचा व्हिडिओ आय लिंकमध्ये दिलाय, तो पण आपण बघितला पाहिजे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? तर अशा वेळेस रात्रीच्या वेळेला गहू, साखर, तेल, मैदा या प्रकारचे हायड्रोलिक प्रेशर वाढवणारे आणि तांदूळ या प्रकारचे हायड्रोलिक प्रेशर वाढवणारे पदार्थ रात्रीच्या वेळेला टाळले पाहिजे, जेणेकरून शरीरामध्ये रात्रीच्या वेळेला पाचनावर मोठ्या प्रमाणात ताण पडणार नाही आणि शरीरामध्ये संग्रहित झालेलं हे पाणी शरीरामधून फिल्ट्रेशन वाटे, किडनीच्या फिल्ट्रेशन वाटे बाहेर पडतं. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला तृणधान्याचा धान्य घेणं, पचायला हलका आहार घेणं, त्या व्यतिरिक्त फळभाज्या मोठ्या प्रमाणात घेणं हाही उपयोग चांगल्या पद्धतीने केला जाऊ शकतो. तिसरा प्रकार म्हणजे वायूच्या स्वरूपात जमा होणारा पोटामधला तुडुंब भरलेला हा फुग्यासारखा दिसणारा नगारावर झालेला पोटाचा नगारा. मुळात या ठिकाणी टेंडरनेस फार मोठ्या प्रमाणात असते. घेतलेला आहार घेतल्याबरोबर पोट डुंबारून जातं, गॅसेस व्हायला लागतात, पोट जीव कासावीस व्हायला लागतो. अशा प्रकारचं चाललेलं आतड्याचं पोट बऱ्याच वेळा कमी करण्यासाठी वात शमन करणं हे फार फलदायी ठरतं. अशा वेळेस वायूला शरीरात मानल्या गेलेला मुख्य आधार म्हणजे तेल. हे तेल वरच्या स्वरूपातून पोटाच्या भागामध्ये हलकसं जिरवणं आणि त्याला स्वेदन करणं, त्या व्यतिरिक्त पोटातून मात्राबस्तीसारखे उपचार याच्यात उपयोगी ठरतात. कारण या प्रकारच्या आजारामध्ये किंवा या प्रकारे वाढलेल्या पोटाच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वायू जमा व्हायला लागले की ते कमरेचे विकार सुद्धा उद्भवायला लागतात. त्यामुळे अशा वेळेस पोटाचा घेर कमी करायचा असेल तर वायूने वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी म्हणून वरतून स्नेहन आणि पोटातून गुदद्वारेद्वारे मात्राबस्तीसारखे उपचार हे अतिशय उपयोगी ठरतात. त्याच व्यतिरिक्त सगळ्यात फलदायी ठरणारा, या तिन्ही प्रकारामध्ये सगळ्यात फलदायी ठरणारा मूळ कारण म्हणजे अग्निमांद्य असलं तर या अग्निमांद्याला दूर करायचं असेल तर सगळ्यात चांगला उपचार म्हणजे दालचिनीचं बनवलेलं पाणी. दालचिनी, सोप आणि जिरं हे समप्रमाणात 5-5 ग्रॅम घेऊन तिन्हीची पावडर 1 लिटर पाण्यामध्ये सिद्ध करून ती जर आपण सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 3 वेळा जेवणानंतर आणि रात्रीला झोपताना अशा 3 वेळा जर 20 ते 25 ml च्या मात्रेमध्ये 3 वेळा घेण्यात केली आणि ते पाणी संग्रहित करून 3 दिवसापर्यंत वापरलं तर बऱ्यापैकी पोटाचा घेर कमी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होते. हा एक सल्ला. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभर करणाऱ्या ऍक्टिव्हिटी या 30 मिनिटाच्या आत शरीराला संचारित केलं पाहिजे. व्यायाम हा याच्यामध्ये महत्वपूर्ण भाग आहे, परंतु हा व्यायाम कुठल्या स्वरूपात करायचा? तर सकाळी उठल्यानंतर होणारा वॉर्मअप शिवाय सुद्धा आपण दिवसभरच्या दिनचर्येमध्ये एका जागेवर 30 मिनिटाच्या वर न बसता कुठल्या ना कुठल्या प्रकारची हालचाल केली पाहिजे. याने सुद्धा पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते. हे तर सर्व सांगितलेले उपचार आणि कारण हे आपण आपल्या योग्य कुठल्या पद्धतीमध्ये आपण बसतो त्या प्रकारे हा उपचार जर घेतला तर बऱ्यापैकी आराम पडायला मदत होते आणि पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते. पोटाच्या घेराने वाढणारे आजार नष्ट करायचे असतील तर वेळीच यावर लक्ष दिलं पाहिजे आणि पोटाचा घेर नियंत्रणात आणला पाहिजे. धन्यवाद.